येषां चरणसान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहं ज्ञानाप्तहेतुकान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् माणिक्यमीनामुपलालयन्तीं मदाङ्कुशोणे पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुशपुष्पबाण हस्ते नमस्ते जगदेकमातः माता मर्कटश्यामा मातङ्गी मधुशालिनी कटाक्षेतु कल्याणी कदम्बवनवासिनी जय मातङ्गतनये जय नीलोत्पलद्युते जय सङ्गीतरसिके जय लीलाशुकप्रिये रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। जय जय रघुवीर समर्थ सीताकांत स्मरण जय जय राम। रामायणाच्या या प्रवचन मालिकेमध्ये आजच्या दिवशी सर्व श्रोतृवृंदाचं मी प्रथमतः स्वागत करत आहे। आपण काल रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करायला सुरुवात केलेली आहे। त्यात काही गोष्टींचा आपण उल्लेख काल केलेला आहे। रामांच्या ठिकाणी असलेली मानवता आणि एक महत्त्वाचा जो आक्षेप किंवा आधुनिक लोक जे म्हणतात की वाल्मिकींना प्रभू रामचंद्रांचं ब्रह्मत्व मान्य नव्हतं, फक्त मनुष्य रामच त्यांना मान्य होता, असं जे आर्य समाजाचे लोक आणि आधुनिक अभ्यासक जे सांगतात त्या आक्षेपावर आपण काल काही निराकरण करण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भात आजही एक दोन गोष्टी मी सांगू इच्छितो की वाल्मिकींनी जरी स्पष्टपणे प्रत्येक ठिकाणी रामाचं ब्रह्मत्वाचा विचार जरी त्यांनी सांगितलेला नसला तरी काल मी जसं म्हणालो की वाल्मिकींना राम हा परब्रह्माचा अवतार आहे हे अमान्य असण्याचं काही कारण नाही, कारण त्यांनी स्वतः नारायणाचा अवतार म्हणून त्याचा उल्लेख पहिल्यांदाच केलेला आहे। पण काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींचा उपपत्ती ही केवळ एखादा मोठा पुरुष, मोठा मनुष्य, सामान्य मनुष्य एवढ्याच गोष्टीने ती लागत नाही। हे मी जसं सांगितलं तसं अरण्यकांडामध्ये शरभंग ऋषींचं जे ब्रह्मलोकाची प्राप्ती आहे आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळेस अरण्यकांडामध्ये असं कथा आहे की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेले तर त्यावेळेस ते ब्रह्मलोकाला जाणार होते आणि त्यांना ब्रह्मलोकाला नेण्यासाठी म्हणून सगळे देव त्या ठिकाणी आले होते, इंद्रादिक सगळे देव आलेले होते आणि रामचंद्रांनी या सगळ्या देवांना त्या ठिकाणी पाहिलं आणि शरभंग ऋषींचं दर्शन घेण्यासाठी रामचंद्र ज्यावेळेस आत गेले तेव्हा शरभंगांनी असं सांगितलं रामचंद्रांना की तुझ्यासाठीच मी थांबलो होतो, मला ब्रह्मलोकाला जायचं आहे, पण शेवटचं तुझं दर्शन घ्यावं आणि मग वर ब्रह्मलोकात जावं असा मी विचार केला म्हणून थांबलो होतो। आता यामध्ये अर्थातच एखाद्या मानवाचं दर्शन घेऊन ब्रह्मलोकात जाणं हे अर्थातच उपपन्न होत नाही की प्रभू रामचंद्रांची शेवटची भेट घेतली। असे अनेक ऋषी आहेत की ज्यांनी प्रभू रामचंद्रांची शेवटची भेट घेतली आणि मग तिथं देह ठेवला। शबरीनं सुद्धा जो देह ठेवला तो रामचंद्रांच्या समोर ठेवलेला आहे। तर तो हा जे हे सगळं जे आहे हे देह ठेवत असताना आपल्या समोर आपला परमात्मा असावा अशी भूमिका एक असते। त्या भूमिकेनुसार त्या ठिकाणी या लोकांनी जसं भागवतामध्ये किंवा महाभारतामध्ये भीष्मांनी श्रीकृष्णांना समोर ठेवून आपला देह सोडला आणि त्यावेळेस भीष्मांची पूर्णपणे हीच भावना होती की ती म्हणजे मी माझा परमात्मा, माझं जे उपास्य दैवत आहे ते माझ्या समोर आहे, मृत्यूच्या समोर, आणि तीच भावना स्तुतीक्ष्ण, शरभंग वगैरे ऋषींची सुद्धा होती आणि शबरीची सुद्धा तीच होती। शबरीची भक्ती ही काही वाल्मिकींना अमान्य असण्याचं काही कारण नाहीये, वाल्मिकींनी ती पण वर्णन केलेली आहे। तर या सर्व गोष्टीवरून हे निश्चितच आहे की वाल्मिकींना सुद्धा प्रभू रामचंद्र हे विष्णूचा अवतार मान्य आहे। फक्त त्यांनी पदोपदी जसं अध्यात्म रामायणामध्ये पदोपदी कुठलंही काही कारण जरी निघालं तरी त्या कारण काढून त्या ठिकाणी वेदांताचा विचार सांगतात आणि रामचंद्रांचं ब्रह्मत्वाचा विचार मांडतात असं। आणि त्यामुळं होतं काय की अध्यात्म रामायणामध्ये मूळ कथेचा रसभंग होतो। अध्यात्म रामायणामध्ये आपण जर पाहिलं तर पावलोपावली वेदांताची त्यांची जी उर्मी आहे ती इतकी येते की त्यामुळं मूळ जो रस आहे त्या मूळ रसाची हानी होती। वाल्मिकींनी मात्र ही अत्यंत गोष्ट आपल्या ह्याच्यामध्ये लक्षात घेतलेली असल्यामुळं त्यांनी रसभंग होणार नाही अशा पद्धतीने कथा गुंफलेली असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी ब्रह्मत्वाचा आविष्कारानं जर रसभंग होत असेल तर त्या ठिकाणी ते टाळलं आहे, एवढंच त्याचा अर्थ आहे। पण त्यांना ते अमान्य आहे असा त्याचा अर्थ निघत नाही, हे पुन्हा एकदा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे। रामचंद्र, मी काल बोललो होतो की रामचंद्र हे आदर्श पुत्र आहेत, आदर्श भ्राता आहे।
आदर्श पती आहेत, आदर्श मित्र आहेत, आदर्श शत्रू आहेत, अशा सर्व गोष्टींचं मी काल विवेचन केलेलं होतं. तर या विवेचनाच्या बाबतीत करत असताना रामचंद्र हे आदर्श पुत्र आहेत हे तर सगळ्या जगालाही मान्य आहे. कारण त्यांनी आपल्या वडिलांनी दिलेली जी आज्ञा आहे ती आज्ञा पालन करण्यासाठी आणि वडिलांचं वचन परिपूर्ण पालन करण्यासाठी वडिलांनी दिलेली आज्ञा पालन करणं हा शब्दप्रयोग तेवढासा रामायणाला धरून योग्य होणार नाही. पण वडिलांनी दिलेलं जे वचन आहे ते वचन परिपालन करण्यासाठी म्हणून त्यांनी 14 वर्ष वनवास अगदी आनंदानं स्वीकारला. आणि हे सांगत असताना एकदा रामचंद्रांनी सुद्धा असं सांगितलं स्वतः की भरताला ते सांगतात की न सर्वे भ्रातरस्तात भवंती भरतोपमाः मद्विधा वा पितुः पुत्राः सुहृदो वा भवद्विधाः. की या श्लोकामध्ये रामचंद्रांनी काही गोष्टी सांगितलं की भरतासारखा भाऊ होणार नाही. न सर्वे भ्रातरस्तात भवंती भरतोपमाः, भरतासारखा भाऊ होणार नाही. माझ्यासारखा मद्विधा वा पितुः पुत्राः, माझ्यासारखा वडिलांचा मुलगा होणार नाही आणि आपल्यासारखा कोणी मित्र होणार नाही असं त्यांनी एका श्लोकामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला. म्हणजे माझ्यासारखा मुलगा कोणी होणार नाही हे त्यांनी मुद्दामून सांगितलंय. अध्यात्म रामायणात एक वेगळ्या पद्धतीने गोष्ट अशी आली की रामचंद्रांनी सांगितलं की जो वडिलांनी सांगितलं म्हणून करतो तो मध्यम पिता आहे, आपला मध्यम पुत्र आहे, पिता नाही, तो मध्यम पुत्र आहे. ज्यांना वडिलांनी आज्ञा द्यायची आणि मग त्यानं काम करायचं असा जो मुलगा आहे तो मध्यम मुलगा आहे. जो आज्ञा देऊन ऐकत नाही तो मल आहे. पण जो वडिलांनी आज्ञा न देता वडिलांच्या मनात काय आहे हे जाणून जो वागतो तो उत्तम पुत्र आहे आणि मला उत्तम पुत्र व्हायचं आहे असं अध्यात्म रामायणात एका ठिकाणी रामचंद्रांनी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांचं आचरण आहे. म्हणून कैकेयीला जे वचन दिलेलं आहे 14 वर्ष वनवासाचं, भरताला राज्य आणि रामचंद्रांचा 14 वर्ष वनवास, ते कैकेयीला दिलेलं वचन हे परिपूर्ण करण्यासाठी म्हणून रामचंद्र हे स्वतःहून वनवासात जातात. आणि याबाबतीत कोणी कितीही त्यांना त्या आपल्या वचनापासून आपल्या निश्चयापासून ढाळण्यासाठी खूप जणांनी खूप प्रयत्न केले. वसिष्ठांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केले. वसिष्ठ गुरु होते, त्यांनी स्वतःचा अधिकारही वापरून पाहिला की मी तुझा गुरु आहे, मी गुरु सांगतो ते योग्य असतं असं करूनही त्यांनी पाहिलं. पण रामचंद्राने आपण काल पाहिलं की रामचंद्रांचा लोकांवर जो प्रभाव आहे त्या प्रभावामध्ये रामचंद्रांनी स्पष्टपणे सांगितलं की काही जरी झालं तरी मी माझ्या प्रतिज्ञेपासून ढळणार नाही. रामचंद्र यासाठी मध्ये वाल्मिकींनी एक फार सुंदर श्लोक सांगितला आहे, रामचंद्राच्या तोंडी घातलेला तो श्लोक आहे. ते म्हणतात की लक्ष्मीश्चंद्रात अपेयाद वा हिमवान वा हिमम त्यजेत अतियात सागरो वेला न प्रतिज्ञा महम पितु. याचा अर्थ असा आहे की एक वेळ चंद्राचं सौंदर्य, चंद्राची लक्ष्मी, चंद्राची शोभा चंद्राला सोडून जाईल. लक्ष्मी चंद्रात अपेयाद वा किंवा हिमवान वा हिमम त्यजेत, हिमालय पर्वताला बर्फ सोडून जाईल. हिम म्हणजे बर्फ, तो एक वेळ हिमालय पर्वत बर्फाला सोडून देईल. अथवा अतियात सागरो वेला, किंवा समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करेल. पण मी रामचंद्र मात्र न प्रतिज्ञा अहम पितुः, मी वडिलांची जी प्रतिज्ञा आहे ती कधीही सोडणार नाही. यामध्ये त्यांचा बाणा, त्यांचं जे आश्वासन आहे किंवा त्यांचं स्वतःच्या वचनावरचं अडीग राहणं आहे हे आपल्या लक्षात येतं. हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून भरताला उपदेश करताना त्यांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली. मी कालही त्या श्लोकाचा उल्लेख केला होता की एक लक्षात ठेव म्हणाले. भरत ज्यावेळेस रामचंद्रांना म्हणाला की आपण राज्यावर बसा, त्यावेळेस आपल्या सत्यसंध वडिलांच्या बाबतीमध्ये असं होता कामा नये आणि मुलांनी वडिलांची जी आज्ञा जे वचन आहे ते परिपूर्ण पालन केलंच पाहिजे. ह्यासाठीच तर म्हणाले यष्टव्या भव पुत्राः गुणवंतो बहुश्रिताः तेषां वै समवेतानां अपि कश्चित् गयाव्रजेत् एवं राजर्षयः सर्वे प्रतीता रघुनंदन तस्मात् त्राहि नरश्रेष्ठ पितरं नरकात् प्रभो. त्या ठिकाणी भगवंत असं म्हणतात की पुष्कळ मुलं कशासाठी उत्पन्न करायचे, गुणवान आणि कर्तव्य परायण अशी मुलं उत्पन्न करावेत असे ज्येष्ठ राजर्षी लोक म्हणत असत. का तर त्यातला एखादा तरी गयेला जाईल आणि आपल्या नावाने श्राद्ध करेल. कश्चित गयाव्रजेत, एखादा तरी. एवं राजर्षय सर्वे प्रतीता रघुनंदन, हे रघुनंदना, हे भरता,
असे आपले जुने राजे लोक म्हणत असत. त्यामुळं आपण जर आपल्या वडिलांचं जर कर्तव्य पालन केलं नाही, गुणवान जर आपण झालो नाही, तर काय होईल? तर वडील आपले नरकात जातील. आणि हे वडील नरकात जाणं हे पुत्राला न शोभणारे. तस्मात त्राही नरश्रेष्ठ इतरम नरकात प्रभो, की आपल्या वडिलांना नरकापासून तू वाचव. म्हणजे काय? की कुठल्याही पद्धतीचं त्यांनी दिलेल्या वचनामध्ये बदल न करता जे त्यांनी सांगितलं आहे ती प्रतिज्ञा तू पालन कर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मला वनवास जर दिले तर मी वनवासच करेन, तुला जर राज्य दिलंय तर तू राज्यच कर, त्याच्यामध्ये बदल करू नकोस, अशा प्रकारचं भरताना त्यांनी सूचना दिलेली आहे. त्यामध्ये एक महत्वाचं आहे, पुन्हा एकदा काल घेतला होता मी हा श्लोक, तरी पण पुन्हा एकदा सांगतो की मुलाचं पुत्रत्व जे आहे ते पुत्रत्व 3 प्रकारे सांगितलेलं आहे. की जीवतो वाक्य करणार, क्षया हे भूरी भोजनात, गयायाम पिंडदानाच त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. हा महत्वाचा एक धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. तोच सिद्धांत इथं भगवंतांनी सांगितलं की कोणी एक तरी 4-5 मुलं झाले, त्या 4-5 मुलांपैकी एखादा तरी मुलगा गैला जाऊन आपलं पिंडदान करेल, असं पितरांना पूर्वी वाटत असे. तर वडिलांनी सांगितलेली आज्ञा पालन करणं, जीवतो वाक्य करणार. त्याच्यानंतर वडील गेल्यानंतर त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी भरपूर लोकांना जीव घालणं, भूरी भोजनात, आणि गयायम पिंडदानाच, आणि वडिलांच्या उद्धारासाठी गैला जाऊन पिंडदान करणं. ह्या 3 गोष्टीनं पुत्राची पुत्रता असते. पुत्राचा जे पुत्रपणा आहे, म्हणजे ज्यामुळं पुत्र असावा असं वाटतं, ते या 3 गोष्टी त्याच्यात महत्वाच्या आहेत. त्याचाच उल्लेख भगवंतांनी इथं भरताला सांगताना केला. तर या सगळ्यातून त्यांनी आपला आदर्श पुत्रत्व दाखवले. आपल्या आदर्शावर चालत असताना त्याच्या पुढं कोणीतरी आलं तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही. हाच या वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला दिसणारा एक महत्वाचा भाग आहे. म्हणून त्यांनी वसिष्ठांचं सुद्धा त्यावेळेस मांडणं ऐकलेलं नाही. एवढंच कशाला, मी काल उल्लेख केला तसा, पण आज पुन्हा एकदा करतो की जाबाली नावाचे जे ऋषी होते की ज्यांनी चार्वाक तत्वज्ञानाचा आश्रय घेऊन रामचंद्रांचं मन परतवण्याचा प्रयत्न केला. की देह म्हणजेच आत्मा आहे, तर कसली प्रतिज्ञा घेऊन बसलास, कसं काय, सगळं आपण आपला भोग भोगला पाहिजे वगैरे वगैरे तो बोलायला लागला. पण रामचंद्रांना त्याचा एवढा राग आला की रामचंद्रांनी त्याला रागवून त्याला हाकलून दिला. त्याच्या तर्काला उत्तर सुद्धा देत बसले नाहीत ते. कारण का? की कोणाला उत्तर द्यावं कोणाला देऊ नये याचे त्यांना परिपूर्ण ज्ञान आहे. चार्वाकासारखा विचार करणारे जे लोक आहेत त्यांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही हे रामचंद्रांना नक्की माहिती, म्हणून त्यांनी जाबालीला त्या ठिकाणी उत्तर सुद्धा दिलेलं नाही. आणि एवढंच नाही तर त्यांनी आपण वचन एकदा दिलं की ते वचन पुन्हा कधी वापस घेत नाहीत. यासाठी त्यांचं प्रसिद्ध वाक्य रामोद्वीर्णाभि भाषते. एकदा रामाने एखादं बोललं की तो पुन्हा दुसऱ्यांदा बोलत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि हा आत्मप्रत्यय त्यांनी अनेक वेळा आणून दाखवलेला आहे. यात त्यांनी आपल्या पुत्रत्वाचा आदर्श पुत्र कसं होते हे यात त्यांनी आपल्याला दिसतं. ते याच्याशिवाय प्रभू रामचंद्र हे आदर्श बंधू होते. आदर्श बंधू, आता वस्तुतः असं आहे की वाल्मिकी रामायणाचं जर चिंतन केलं तर रामाला श्रेष्ठ म्हणायचं का, भरताला श्रेष्ठ म्हणायचं का, लक्ष्मणाला श्रेष्ठ म्हणायचं का, शत्रुघ्नाला श्रेष्ठ म्हणायचं? त्यातही या तिघांपैकी राम, लक्ष्मण, भरत या तिघांपैकी कोण खरं मोठं होतं, कोण श्रेष्ठ होतं, हे सामान्य माणसाच्या बुद्धीला खरोखरच एक प्रकारचा मोह उत्पन्न होतो. कारण प्रत्येकाने एवढा त्याग केलेला आहे की कोणाचा त्याग कशाला मोजायचा. आजच्या परिप्रेक्षामध्ये तर रामायणाचं हे सगळं विवेचन तर अगदी काल्पनिक वाटण्यासारखंच आहे. खरंच असं झालं असेल का असं वाटण्यासारखंच आहे. कारण आज जिथं प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी जगतोय, आज अशी स्थिती की आपली कुटुंब व्यवस्था धस्त नष्ट झाली असल्यामुळे भाऊ भावाला विचारत नाही. त्या ठिकाणी एका भावासाठी राज्याचे राज्य सोडण्यासाठी सगळेच तयार आहे. म्हणजे इथं असं आहे की रामही राज्य नको म्हणतोय, भरतही राज्य नको म्हणतोय, लक्ष्मणही नको म्हणतोय. कोणी कोणासाठी किती त्याग केला, पण म्हणून कोण श्रेष्ठ आहे असं वाटणं अर्थातच आपल्या प्रतिभेला किंवा आपल्यासारख्यांना संदेह उत्पन्न होतो, यात काही संशय नाही. तुलसीदासांनी तर भरताला फार श्रेष्ठ सांगितलं. तुलसीदासांना भरत हा फार श्रेष्ठ वाटतो. लक्ष्मणात अधिक प्रिय, हा लक्ष्मणापेक्षा तो जास्त श्रेष्ठ त्यांना वाटतो. पण वाल्मिकींनी एक वाक्य टाकले
ते वाक्य मात्र प्रत्येक बाबतीत एक महत्वाचं आहे की तेषां केतुरेव ज्येष्ठो राम सत्य पराक्रम. हे जे चार भाऊ आहेत, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, यांच्यामध्ये सर्वात मोठा जो ज्येष्ठ आणि सत्य पराक्रम असलेला जो आहे तो म्हणजे राम आहे. तो कसा म्हणाले, केतुरीव म्हणजे ध्वज जसा उंच असावा तसं प्रत्येक गुणांच्या मध्ये हा उंच आहे. त्यामुळं बंधू प्रेमामध्ये सुद्धा लक्ष्मण श्रेष्ठ, भरत श्रेष्ठ का राम श्रेष्ठ याचा जर विचार केला आणि पुन्हा 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 विचार जर आपण करायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की याच्या सगळ्यामध्ये बंधुप्रेम हे रामाचं जास्त श्रेष्ठ आहे. या सगळ्यांनी त्याग केला. एक लक्षात घ्या की ज्या क्षणामध्ये प्रभू रामचंद्रांना कैकेयीने सांगितलं की तू राज्य भरताला दे आणि तू वनवासात जा, त्या क्षणात त्यांनी सांगितलं की माझं जे जे काही आहे ते सगळं भरताच आहे, मला त्याच्याबद्दल काही अडचणच नाही. माझ्या अधिकारात येणारी जी जी वस्तू असेल ती वस्तू भरताने मागितली काय किंवा भरतासाठी कोणी मागितली तर ती मी द्यायला तयार आहे. राज्यच काय आपली अहम ते म्हणजे मी स्वतः सुद्धा भरताला द्यायला तयार आहे. अहम सीताम राज्यंच प्राणानिष्ठान धनानिच दृष्टो भ्रात्रे स्वयं दद्या भरताय प्रचोदिता. मी स्वतःला सुद्धा भरताला देऊन टाकतो. इतकं रामचंद्रांचं बंधुप्रेम आहे. म्हणजे त्यांना असं वाटलं नाही की माझं राज्य काढून येतं त्यांनी भरताला चाललंय आता मी का म्हणून द्यायचं, असं मनातही विचार आला नाही. त्यांनी ताबडतोब ज्या क्षणी ही प्रतिज्ञा ऐकली त्याच्या बरोबर दुसऱ्या क्षणी त्यांनी हे उत्तर दिलं की अहम ही सीताम राज्यंच प्राणानिष्ठान धनानिच. माझे प्राण, माझं धन, माझे मित्र आणि मी स्वतः सुद्धा जे काही असेल ते मी सगळं माझ्या अधिकारात जे काही येतं ज्याच्यावर माझ्या ज्या वस्तूवर माझा अधिकार आहे ती वस्तू मी भरताला द्यायला तयार आहे, कारण ते माझ्या भावाला हे आहे. कारण का या सगळ्या गोष्टींचा माझ्या भावांसाठी जर याचा उपयोग होत नसेल तर काहीही उपयोग नाही. याच बाबतीमध्ये त्यांनी लक्ष्मणाच्या मनामध्ये भरताबद्दल किलमिष आलेलं होतं. भरत ज्या वेळेस भेटीला म्हणून आला होता चित्रकूट पर्वतावर, ते सगळं सैन्य आलेलं पाहिल्यानंतर लक्ष्मणाला असं वाटलं की भरत कदाचित युद्ध करण्यासाठी येतोय. तर त्यावेळेस भरताबरोबर युद्ध करण्याची भाषा जेव्हा लक्ष्मणाला बोलली त्यावेळेस रामचंद्र असं म्हणतात की एक लक्षात ठेव, यद्रम्यम बांधवानां वा मित्राणां वा क्षये भवेत नाहं तत् प्रतिगृह्णीया भक्ष्यान् विश्वकृतानिव धर्मम अर्थंच कामंच पृथिवीं चापि लक्ष्मण इच्छामि भवतामर्थे एतत् प्रतिशृणोमि ते भ्रातॄणां संग्रहार्थंच सुखार्थं चापि लक्ष्मण राज्यमप्यमहमिच्छामि सत्येनायुधमालभे कथं पुत्रा पितरं हन्युः कस्यां चिदापदी भ्राता वा भ्रातरं हन्या सौमित्रे प्राणवात्मनः. हे 4 श्लोक 4-5 श्लोक जे आहेत या 4-5 श्लोकामध्ये रामचंद्रांची मूळ भूमिका लक्षात येते. ते काय म्हणतात की जे जे द्रव्य माझ्या बांधवांच्या क्षयाकरता उपयोगाला येत असेल किंवा माझ्या मित्रांच्या क्षयाकरता उपयोगाला येत असेल तर ते मी कधीच घेणार नाही म्हणाले. ते द्रव्य, ते राज्य, समजा माझ्या बांधवांना मारून ते राज्य मला मिळवायचं असेल तर ते मी कधीच मिळवणार नाही. माझा धर्म असो, अर्थ असो, काम असो, पृथ्वी सुद्धा असो, जे काही असेल ते सगळं जे मी प्राप्त करत आहे ते मी माझ्यासाठी प्राप्त करत नाही. लक्ष्मणा लक्षात ठेव, भवताम अर्थे तुमच्यासाठी प्राप्त करतोय, माझ्या बांधवांसाठी मी प्राप्त करतोय, माझ्यासाठी नाही. इच्छा मी भवताम अर्थे एतत् प्रतिशृणोमि ते. हे लक्षात ठेव, माझी प्रतिज्ञा आहे, हे माझं जिम्मेदारी आहे, माझं जिम्मेदारीचं वाक्य आहे की मी धर्म अर्थ काम जे काही प्राप्त करेन, म्हणजे पुण्य जे करेन ते पुण्य सुद्धा माझ्या उद्धारासाठी नाही, माझ्या बांधवांच्या उद्धारासाठी. अर्थ जे प्राप्त करेन ते माझ्या बांधवांसाठी प्राप्त करेन. भ्रातॄणाम संग्रहार्थंच सुखार्थंच आपली लक्ष्मण. राज्य सुद्धा कशासाठी मी घेईन तर भ्रातॄणाम संग्रहार्थ, भावांचा संग्रह व्हावा, त्यांना सुख लागावं म्हणूनच मी राज्य घेईन, नाहीतर मी अजिबात राज्य घेणार नाही. आणि काय एका साध्या राज्यासाठी पैशासाठी पुत्रा हा पित्र म्हणू, मुलांनी वडिलांना मारावं, भ्रातरा म्हणणं, भावाला मारावं, हे कसं शक्य म्हणाले. सौमित्रे प्राणमात्मना, हे सगळे आपले आत्मेच असतात, आपले प्राणच असतात, असं कसं होईल. याचा अर्थ आपण आपल्या भावाला मारणं म्हणजे आपण आपल्याला स्वतःला मारणं आहे. आणि म्हणून बंधुवत्सल रामचंद्रांनी हे अपूर्व असं वचन या ठिकाणी दिलेले. एवढंच कशाला, जे वचन अत्यंत गोपनीय ठेवलेलं होतं पण ते वचन सुद्धा प्रभू रामचंद्रांना माहित होतं. ज्यावेळेस भरत ऐकायलाच तयार नाही तेव्हा त्यांनी ते सुद्धा वचन सांगितलं की कैकेयी आणि दशरथाच्या याच्या वेळेस
लग्नाच्या वेळेस विवाहाच्या वेळेस केके राजा जो अश्वपती आहे, कैकेयीचा बाप आहे, त्याने एक अट घातली होती की मी माझी मुलगी तुम्हाला देईन, पण या मुलीला झालेला जो मुलगा आहे त्याला राज्य द्यायचं. असा कर झाला होता आणि दशरथाने तो कर मान्यही केला होता. आणि म्हणून ही भीती कायम दशरथाच्या डोक्यात असल्यामुळे दशरथानं भरत ज्यावेळेस आजोळी गेला त्यावेळेस हा रामराज्याचा सगळा घाट घातला होता. हे घाट घालण्याचं कारणच ते. पुरा भ्रातः पितानस्य मातरंते समुद्वहन मातामहे समाशोषित राज्य शुल्कम अनुत्तमम. भरताला सांगत असताना रामचंद्र म्हणतात की तुझ्या आईचं आणि आपल्या वडिलांच्या विवाहाच्या वेळेस तुझ्या आजोबांना वडिलांनी हे वचन दिलं होतं की हे राज्य तुझं असेल. म्हणून भरताची जी वाढ झालेली आहे तीच मुळात राज्याचा अधिकारी म्हणूनच वाढ झाली. म्हणून तर 2 जोड्या पडल्या, राम लक्ष्मण आणि भरत आणि शत्रुघ्न अशा जोड्या पडल्या. त्यामुळे अशा 2 जोड्या पडण्याचं कारणच हे होतं की भरत हा राज्याचा उत्तराधिकारीच आहे. म्हणजे वनवासापुरतच होतं असं नाही. 14 वर्ष वनवास संपून सुद्धा रामचंद्र ज्यावेळेस पुन्हा वापस येतील त्यावेळेस सुद्धा त्या राज्यावर काही रामचंद्रांचा अधिकार राहणार नव्हताच. असं असतानाही रामचंद्रांनी हे वचन जे अत्यंत गुप्तपणे पालन केलं होतं, जे फक्त दशरथाला माहित होतं, कैकेयीला सुद्धा ते वचन माहित नव्हतं, जे फक्त दशरथाला माहित होतं आणि जे कौसल्येला फक्त माहित होतं, बाकी कोणाला माहित नव्हतं, ते वचन या ठिकाणी रामचंद्रांनी उद्घाटित केले भरताच्या समोर, हे राज्य तुझंच आहे. तरी सुद्धा रामचंद्र म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य असं की हे उद्घाटित करत असताना रामचंद्राने यात अजिबात काही वेगळं वाटत नाही की राज्य भरताला जाते. मनामध्ये तो विचार सुद्धा येत नाहीये. किंबहुना नंतरचं सुद्धा राज्य ते त्यांनी जे स्वीकारलं ते सुद्धा स्वतःसाठी स्वीकारलेलं नाहीच आहे. ते सुद्धा भरत हा मी माझं आयुष्य संपवेन म्हणून बसला, मी आत्महत्या करेन, अग्निप्रवेश करेन असं म्हणून बसला. म्हणून भरताचा प्राण वाचावा एवढ्या एका कारणाकरता म्हणून रामचंद्रांनी स्वतः राज्य स्वीकारलेलं आहे. कारण भरतानं स्पष्टपणे त्यांना तसं सांगितलं की 14 वर्ष झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जर तुम्ही अयोध्येत नाही आला आणि तुम्ही जर राज्य स्वीकारलं नाही तर मी त्याच ठिकाणी अग्नीमध्ये प्रवेश करेन, हे त्यांनी सांगितलं. पण असं असतानाही रामचंद्रांनी भरताची एक परीक्षा पण पाहिलेली. ज्यावेळेस सगळं रावणाचा वगैरे आणि सगळं वध वगैरे झाला आणि वापस जात असताना रामचंद्रांनी मुद्दाहून मारुतीला सांगितलं की नंदीग्राममध्ये माझा भरत त्या ठिकाणी आहे, राहतो, त्याला मी माझं कुशल वगैरे सांग. आणि त्याच्या एकंदरीत शारीरिक लक्षण आणि इंगितावरून त्याला राज्याबद्दल मोह उत्पन्न झालाय का पहा. जर त्याला राज्याबद्दल मोह उत्पन्न जर झाला असेल तर आपण आता अयोध्येला जायचं नाही, आपण आपल्या इकडेच दुसरीकडे जाऊ. म्हणजे ते राज्य भरताकडून काढून घेणं ही भूमिका कधीही भगवान रामचंद्रांची नव्हती, हे त्याच्यावर दिसतं. ते म्हणतात भरतस्तुत्वया वाच्यः कुशलम वचनान्मम सिद्धार्थम शंसमाम तस्मै सभार्यम सहलक्ष्मणम एतच्छ्रुत्वा. आमचं सगळं व्यवस्थित आहे हे सगळं ऐकल्यानंतर एतच्छ्रुत्वा यमाकारम भजते भरतस्ततः. आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे त्याची बॉडी लँग्वेज काय सांगते हे ते आहे की त्याच्या शरीराच्या ठिकाणी कोणत्या स्थिती होते. सजवेदितव्यस्या सर्व यच्चापि माम प्रति. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काय आहेत हे सगळे नीट समजून घे. तत्वेन मुखवर्णेन दृष्ट्या व्याभिहितेन च सर्व काम समृद्धम ही हस्तश्वर्त संकुलम पितृपैतामह राज्यम कस्य नावर्तयन मनः. कारण पितृपितामहांचं असलेलं हे राज्य सगळे एकदम योग्य आहे. ते कदाचित कोणाचं मन पालटू शकतं, नाही असं नाही, म्हणून ते मन पालटू शकेल म्हणून तस्य नावर्तयन मनः. ते त्याचं कदाचित भरताचे मन हे झालं असेल, बदललं असेल. संगत त्या भरत श्रीमान राज्य नास्ती स्वयं भवेत. अशा राज्याच्या संगमामध्ये कदाचित भरत सुद्धा राज्यार्थी होऊ शकेल. जर तसं जर झालं तर म्हणले प्रशांत वसुधाम सर्वाम अखिलाम रघुनंदना. तर त्यालाच हे सगळं राज्य असू द्या, तो रघुनंदन अत्यंत चांगल्या प्रकारे राज्य करतोय आणि त्यामुळं आपल्याला ते राज्य नकोय. पण भरतानं स्वतः त्या राज्याची त्या ठिकाणी राज्य मला स्वतःला नकोय असं सांगितलं असल्यामुळं, भरतानं ते राज्य स्वतः नाकारलं असल्यामुळं, प्राण नाही तर मी प्राण देईन असं सांगितलं असल्यामुळं, केवळ भरताच्या प्राणरक्षणार्थ भगवंताने हा राज्यभार स्वीकारलेला आहे. म्हणजे यातून केवढी बंधुवत्सलता त्यांच्या ठिकाणी येते
की आपल्यामुळे भरताला त्रास होता का म्हणून आपण वनात तिथं जायचंच नाही, म्हणून एवढी इतकी तयारी रामचंद्रांची आहे. म्हणून मी मगाशी जे म्हटलं की भरताचा त्याग श्रेष्ठ का कोणाचा त्याग श्रेष्ठ याची ज्यावेळेस आपल्याला बुद्धी आपली संदिग्ध होते, तर रामायणाचं जर सूक्ष्म चिंतन केलं तर लक्षात येतं की तेषां केतुरिव ज्येष्ठो राम सत्य पराक्रम. खरोखरच कुठल्याही बाबतीमध्ये रामचंद्र हे जास्त मोठे आहेत. त्याचप्रमाणे रामचंद्र हे आदर्श मित्र आहेत. मित्रत्वाच्या बाबतीमध्ये रामचंद्रांनी दोघांना आपल्या बरोबरीनं मानले. एक गुह आणि दुसरा म्हणजे सुग्रीव, या दोघांना आपल्या बरोबरीने त्यांनी मानलेले. नाही तात प्रियतमो ममास्य विवेकश्चन ब्रवीणेवच सत्यं ब्रवीणेवच ते सत्यम सत्येनेवच ते शपे. या गुहावरचं एक प्रेम भगवंतांनी अशा प्रकारे केलेलं आहे की जेवढं तू मला जेवढा प्रिय आहेस तेवढा या पृथ्वी तलावर कोणीही मला प्रिय नाहीये, हे लक्षात ठेव. आणि मी सत्याची शपथ घेऊन तुला सांगतोय, असं नाही की उगी तोंडावर बोलतोय. आणि म्हणून रामचंद्रांचं गुहावर एवढं विलक्षण प्रेम होतं की त्या गुहावर प्रेम असल्यामुळं त्यांनी 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर सर्वात पहिल्यांदा बातमी गुहाला सांगायला सांगितली, नंतर भरताला जाऊन सांगायला सांगितली. हे सर्वात महत्वाचे. आणि श्रुत्वा तुमां कुचिलनम आरोगम विगतज्वरम भविष्यति गुह प्रीतः समामात सम सखा, की त्याला ज्यावेळेस मी कुशल असं समजेल त्यावेळेस तो खूप आनंदित होईल. अशा प्रकारचे वचन भगवंतांनी आधीच त्याच्या बाबतीमध्ये सांगितलेले. याचप्रमाणे भगवंतांनी दुसरं जे मित्र जो आहे तो म्हणजे सुग्रीव. सुग्रीवानं मी तुमची सीता शोधून देतो हे म्हणण्याच्या आधी रामचंद्रांनी सुग्रीवाचे म्हणजे सुग्रीवाचा जो शत्रू त्याला मारण्याची प्रतिज्ञा केली, वालीवध केला. वालीवधासाठी एक आपल्याला वेगळा व्हिडिओ करायचा, त्यामुळे त्याच्याबद्दल मी आता काही बोलत नाहीये. वालीवध का बरोबर आहे, का योग्य आहे, का चूक आहे, का असं करणं बरोबर आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचं विवेचन हे एका आजच्या विवेचनात योग्य नाही म्हणून मी ते बोलत नाही. पण वालीची निष्कारण वैर घेतलं एक प्रकारे. तसा जर विचार केला एक वेगळा राजनीतीच्या दृष्टीने जर विचार केला तर असंही होऊ शकत होतं की वाली आणि रावण मित्र होते. जर रामाने डायरेक्ट वालीकडे गेले असते आणि वालीला जर ते म्हणले असते की तू मला मदत कर, तर वालीला रावण भीत होता आणि वालीला रावण भीत असल्यामुळे ते 5 मिनिटात काम झालं असतं, पुढली सगळी यातायात मिटली असती. पण सुग्रीवाला एकदा आपण मित्र म्हटलंय तर सुग्रीवाचा शत्रू तो माझा शत्रू, मित्राचा जो शत्रू तो माझा शत्रू, या अगदी पक्क्या वचनानुसार भगवंताने ते केले. अजून एक लक्षात येतं की त्याचं संपूर्ण राज्य त्यांनी सुग्रीवाला दिले, त्याच्या आधीच देऊन टाकलं. वाली मरायच्या आधी त्यांनी प्रतिज्ञा केली आणि जे सुग्रीवाचं दुःख आहे ते माझं दुःख आहे. आणि मग सुग्रीव एवढा उत्तेजित झाला नव्हता वालीला मारायला, त्याच्यापेक्षा जास्त उत्तेजित प्रभू रामचंद्र झाल्याचं उल्लेख होते. सुष्टश्चै मया बाळो निरस्तश्च रिपुस्तव. लक्षात ठेवणारे, माझा बाळ सुटला आणि तुझा शत्रू मेला हे तू आत्ताच समजून घे. ज्यावेळेस अग्निसाक्षी मैत्री केली, त्या अग्निसाक्षी मैत्रीच्या वेळेस भगवंताचे हे वचन आहेत. एवढंच कशाला, आपला मित्र आहे आणि त्याला छोटीशी जरी गोष्ट केली तरी त्याचं कौतुक करत असताना प्रभू रामचंद्र त्याचं फार मोठं कौतुक करत होतं की सीतेच्या शोधाचं काम सुग्रीवानं सुरू केलं. एवढं फक्त कळलं रामचंद्रांना की लगेच त्यांनी त्याचं फार मोठं काम केलं की खरोखरच ते म्हणाले यदिंद्रो वर्षते वर्षम तच्चित्रम भविष्यती आदित्याजो सर्वसर्वशो कुर्यात प्रीतिमिरन नभः चंद्रमा रजनी कुर्यात प्रभया सौम्य निर्मला तद्विदो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात परंतप. की आपल्या मित्राच्या तू जे काम केलं, आपल्या मित्राचं जे काम केलंस म्हणाले सुग्रीवा, ते खरोखरच योग्यच आहे. कारण इंद्रानं वर्षाव करावा, चंद्रानं अमृताचा स्राव करावा किंवा आपल्या प्रभेनं संपूर्ण रात्र निर्मल करावे, तसं मित्र हा तुझ्यासारखे जे मित्र असतात ते आपल्या मित्राचं दुःख दूर करत असतात, आपली प्रीती करत असतात. अशा प्रकारचे वाक्य, या वाक्यातून काय लक्षात येतं तर सुग्रीवावरचं प्रेम लक्षात येतं. साधी गोष्ट केली तरी लगेच त्यांनी त्याचं कौतुक केलं. एवढंच कशाला, एक ज्यावेळेस सुवर्चलाच्या ठिकाणी, सुवेळाचलाच्या ठिकाणी ज्यावेळेस या सगळ्या वानर सैन्याचा तळ ठोकून हे सगळे बसले होते, त्यावेळेस एकदा समोर रावण आलेला पाहून सुग्रीवाला रावला नाही, सुग्रीवाने रावणाशी 2 हात केले. अचानकपणे त्याच्यावर उडी मारून त्याच्याशी हे केलं. पण त्यात थोडंसं सुग्रीवाला जखमी झालेलं पाहिल्यानंतर रामचंद्र अत्यंत व्यथित झालेले आणि त्यांना असं केलेलं आहे बघून भगवंत म्हणाले की तू असं कधी याच्या पुढे करायचं नाही, मला वचन दे म्हणाले. आमच्याशी कधी विचार न करता असं अचानकपणे एखाद्या युद्धावर जायचं आणि एखाद्या शत्रुशाचं 2 हात करायचं हे योग्य नाही. मैत्रीचं याचे इतकं चांगलं अजून उदाहरण कोणतं असेल,
सुग्रीवानं सुद्धा भगवंताची ही मैत्री तशीच कायम ठेवली, इतकी कायम ठेवलेली आहे की ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी शरयूमध्ये आपले प्राण सोडले त्याच दिवशी सुग्रीवानं सुद्धा प्राण सोडले. म्हणजे एखादी मैत्री स्वीकारली ती आजीवन घट्ट मैत्री ज्याला म्हणता येईल, की प्राण सुद्धा बरोबर सोडणं. तुम्हाला इतिहासात दुसरं इतकं उदाहरण सापडणार नाही. ज्या रामचंद्र शरीरामध्ये आपला देह सोडणार होते, हे ज्यावेळी बातमी सुग्रीवाला कळली तेव्हा सुग्रीवानं सुद्धा काय केलं, एतस्मिन् नंतरे रामं सुग्रीवोऽपि महाबलः प्रणम्य विधिवत वीरं विज्ञापयितुमुद्यतः अभिषिक्तांगदं वीरं आगतोऽस्मि नरेश्वर तवानुगमने राजन् विद्यमान् कृतनिश्चयम् तस्य तद्वचनं श्रुत्वा रामो रमयतांवरः मानवेन्द्रमतो वाच मैत्रं तस्यानुचिन्तयन् सखे शृणुष्व सुग्रीव न त्वयाहं विनाकृतः गच्छेयं देवलोकं वा परमं वा पदं महत. की त्या ठिकाणी स्वतः सुग्रीवाला रामचंद्र शरीरामध्ये प्रवेश करण्यात म्हणल्यानंतर आणि त्याने सांगितलं की मी पण तुमच्याबरोबर शरीरामध्ये प्रवेश करेन आणि या देहाचा त्याग करेन. त्याचं ते वाक्य ऐकल्यानंतर भगवंत म्हणाले, रामचंद्र म्हणाले, हे लक्षात ठेव सुग्रीवा की मी तुझ्याशिवाय देवलोकात सुद्धा जाणार नाही किंवा कोणत्याही मोठ्या पदावर तुझ्याशिवाय जाणार नाही, हे लक्षात ठेव. मी तुला बोलवणं पाठवणारच होतो, तू आलास ते चांगलं झालं. इतकं अतूट मैत्री राजद्वारापासून ते स्वर्गापर्यंतचं सहजीवन सुग्रीवाचं आणि प्रभू रामचंद्राचं कधीच खंडित झालं नाही. एक प्रकारचं ही जी मैत्री आहे याचं जर उदाहरण जर घेतलं तर अनन्वय अलंकारासारखं आहे की त्याला दुसरं कुठं उपमा नाही आहे. रामचंद्रांच्या आणि सुग्रीवाच्या मैत्रीला दुसरी उपमा देता येत नाही. म्हणून एक आदर्श मित्र या दृष्टीनं प्रभू रामचंद्रांचं जीवन आहे. आता एक महत्वाच्या विषयावर मी प्रकाश टाकणार आहे, ते म्हणजे असं की रामचंद्र हे आदर्श पती होते. आता रामचंद्र आदर्श पती होते म्हटलं की हल्ली आपल्याला हे ऐकायला कसं तरी वाटायला लागतं, कारण आपल्यावर इतरांचे संस्कार आहे. त्याचा परिणाम का, तर रामचंद्रांच्या विरोधात आपल्याला असं वाटतं की ज्यानं बायको सोडली तो कसा आदर्श पती असेल. पण रामचंद्रांनी जो सीतेचा त्याग केलेला आहे, आता त्यात आता नवीन वाद असे झालेत की जे आर्य समाजी लोक आहेत आणि त्यांना अनुसरणारे जे कुमार विश्वासारखे आधुनिक तथाकथित जे विद्वान लोक आहेत ते सगळ्याच्या सगळे आता उत्तरकांड प्रक्षिप्त म्हणून सांगायला लागलेत. दुर्दैवानं रामभद्राचार्यांसारखे लोक सुद्धा उत्तरकांड प्रक्षिप्त आहे म्हणून सांगायला लागलेत. म्हणजे त्याच्यावर सुद्धा एक वेगळा विचार व्हायला पाहिजे. पण मी परंपरावादी असल्यामुळं परंपरेनुसार उत्तरकांड मी काही प्रक्षिप्त मानत नाही, परंपराही मानत नाही, त्यामुळे मी पण मानत नाही, हे लक्षात ठेवा. रामचंद्रांनी सीता त्याग केला या एवढ्या एका कारणामुळे तो आदर्श पती कसा असेल असं अनेकांना वाटतं. पण वस्तुस्थिती अशी आहे की रामचंद्रांनी सीता त्याग जो केला, ज्या परिस्थितीत केला, ते करत असताना त्यांनी सीता जरी त्यागली प्रत्यक्ष तरी मनातून सीता कधी त्यांनी त्यागली नाही, हा महत्वाचा भाग. रामचंद्रांचं सीतेवर एवढं प्रेम होतं की त्याचं मुख्य महत्वाचं उदाहरण बघायचं तर मारीचं प्रकरण आहे. त्या सोन्याची कातडीत हरणाची ते सोन्याचं हरिण त्याची कातडी मिळवण्यासाठी म्हणून रामचंद्र गेले. आता रामचंद्रांना कळत नव्हतं का की सोन्याचं हरिण नसतं म्हणून? कळत होतं, कळत नव्हतं असं नाही, पण आपली बायको म्हणली म्हणून ते गेले. म्हणजे तिच्यावर एवढं प्रेम होतं. एवढंच कशाला की रामचंद्रांचं किती प्रेम होतं याचं वर्णन जर बघायचं असेल तर सुंदरकांडातले काही श्लोक पाहावे लागतील. मारुतीने केलेलं वर्णन आहे सुंदरकांडामध्ये. रामचंद्रांची काय दशा झाली सीतेच्या वियोगानंतर हे सीतेला ज्यावेळेस राम मारुती सांगतो ते सांगतो की तवा दर्शने नार्य शोकेन परिपूरितः, तुझं दर्शन होत नाही म्हणून रामचंद्र हे 24 तास शोकानं परिपूर्ण असतात. न शर्म लभते राम संवार्जित इवद्विपः, कुठेही शांतता त्यांना प्राप्त होत नाहीये. नवदंशान मशकान न कीटान न सरीसृपान रागोपनयेत गात्रा तद्गतेन अंतरात्मना, तुझ्या विचारात एवढे ते गाडलेले असतात की अंगावर किती माशा बसल्या, अगदी साप जरी येऊन बसले त्यांच्या अंगावर तरी ते त्याचा प्रतिकारही करत नाही, त्याच्याकडे लक्षच नसतं, कारण विचार फक्त तुझा आहे. नित्यं ध्यान करो रामः नित्यं शोकपरायणः, नेहमी ध्यान कोणाचं? तुझं, सीतेचं. नित्यं शोकपरायणः नान्य चिंतते किंचित सतु काम वशंगतः, दुसरा कुठलाही विचार करत नाही तुझ्याशिवाय. अनिद्र सतता रामा सुप्तोपि च नरोत्तमः, तो झोपतच नाही. अनिद्र हा झोपच लागत नाही, झोपतच नाही. पण समजा झोप लागली कदाचित तरी सुद्धा सुप्तोपी, जर झोप लागली तर झोपेत सुद्धा काय बोलतो तर सीतेत मुदनाम वाणी व्याहरण प्रतिबुद्धते, सीता सीता म्हणून तो उठतो झोपेतून, सीता सीता म्हणून उठतो.
दृष्ट्वा फलं वा पुष्पं वा यच्चान्यस्ते मनोहरम बहुशोहा प्रियेतेवं श्वशंस्त्वाम अभिभाषते. एखादं फल पुष्प असं काही सुंदरशी एखादी गोष्ट बघितली की लगेच हे प्रिय हे प्रिय हे सीते म्हणून तो तुझंच आठवण काढत असतो. इतकं रामचंद्रांचं सीतेवर प्रेम आहे हे लक्षात ठेवा. हे मारुतीने केलेलं वर्णन आहे, मारुतीचं हे निरीक्षण आहे. आणि आपल्यावरच्या या प्रेमाची साक्ष स्वतः या मारुतीच्या बोलण्याला उत्तर देत असताना सीतेने सुद्धा दिली की खरंच आहे की सीतेला एका कावळ्याने नुसता स्पर्श केला तर रामचंद्रांनी त्याच्यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला एका केवळ स्पर्शाने. म्हणून ती स्वतःच सांगते मत्कृते काकमत्रेपी ब्रह्मास्त्रम समुदीरितम. एवढं रामचंद्रांच्या मनामध्ये सीतेबद्दलचं प्रेम होतं. पण त्या रामचंद्रांची ही सीतेबद्दलची भावना शेवटपर्यंत होती. रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला. म्हणून लोकांना वाईट जरी वाटत असलं की रामचंद्र असं करतील का वगैरे असं जरी वाटत असलं तरी रामचंद्रांच्या जर आत्तापर्यंतच्या प्रतिज्ञा पाहिल्या, उत्तरकांडातली गोष्ट प्रक्षिप्त आहे असं ज्या कोणाला वाटतं त्या कोणीही रामचंद्रांच्या आधीच्या वाक्यांचा विचार केलेलाच नाही. कारण प्रजेसाठी मी स्वतःचा, लक्ष्मणाचा आणि सीतेचाही त्याग करेन असं 3 ते 4 वेळा तरी किमान याच्या आधी रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली. आणि म्हणून राजा प्रजारंजना, राजा हा प्रजारंजनासाठीच असतो. राजाचं महत्व काय तर प्रजेला त्रास होता कामा नये, प्रजेनं आपल्यावर कुठलेही आक्षेप घेता कामा नये असं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं असल्यामुळं राज्यावर बसायचंय म्हणून तिथं राजानं थोडीशी मात केली. पतीपेक्षाही त्या ठिकाणी रामचंद्रांचा आत असलेला जो राजा आहे त्या राजाने त्याच्यावर मात केली, यात काही संशय नाही आहे. पण म्हणून रामचंद्रांनी दुसरं लग्न केलं का? ज्या दिवसापासून सीता वनवासात गेली त्या दिवसापासून रामचंद्र कधी गादीवर झोपले नाही, कायम दरबारावर राहिले. वर्णन असं आहे की सीता ज्या दिवशी गेली त्याच्यानंतर जवळपास 4 दिवस रामचंद्र केवळ अत्यंत आपल्या सीतेमध्येच मग्न असल्यामुळं अश्रू घोळतच बसलेले होते. यात त्यांचा राज्य व्यवहार सुद्धा झाला नाही असं वर्णन आलेले. स्वतःच म्हणतात यच्च मेरुले किंचित वर्तते शुभलक्षण तन्निशामेज श्रुत्वा कृष्व वचनं मम चत्वारो दिवसा सौम्य कार्यपौरजनस्य अकुर्वाणस्य जो मित्रे तन्मे मर्माणि कृंतती. की 4 दिवस माझे केवळ शोकामध्येच गेले, अश्रू गाळत बसलेले होते रामचंद्र. म्हणजे सीतेचा त्याग केला हा काही सीतेवरच्या रोषामुळे केला असं थोडीच आहे. काही परिस्थितीमध्ये रामचंद्रांना तो निर्णय घ्यावा लागला. यामध्ये रामचंद्रांच्या ठिकाणी असलेला राजा हा थोडासा पतीपेक्षा जास्त पडला, पण म्हणून तो आदर्श पती होत नाही असं नाही. म्हणून मी म्हटलं की रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ ज्यावेळेस केला त्यावेळेस पत्नीशिवाय यज्ञ होत नाही तर सोन्याची सीता केली, त्या ठिकाणी दुसरी पत्नीने स्वीकारली. तत्कालीन परिस्थितीमध्ये बहुपत्नीत्व सहज होतं. राजे लोक अनेक पत्न्या करत असत. म्हणजे रामचंद्रांच्या आधीचे वंशजही यांनी सगळ्यांनी अनेक पत्न्या केलेल्या आहेत. असं काही नाही की फक्त रामचंद्र एकमेव असे आहेत की जे एकपत्नी व्रत त्यांनी धारण केलं. शेवटपर्यंत सीतेशिवाय दुसरी पत्नी त्यांनी स्वीकारली नाही. यज्ञदीक्षा घेताना सुद्धा सीतेची सुवर्ण प्रतिमाच करून ते बसलेले. याच्यापेक्षा अजून आदर्श वल्लभ काय असावा, आदर्श पती तो काय असावा. पतीनं फक्त काय बायकोला जवळ घेतलं म्हणजे काय, मुळात त्याच्या त्या पत्नीबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. गृहिणी सचिव सखी मित्र प्रिय शिष्या ललिते कला विदो ही जी भावना कालिदास बोलतो तीच भावना रामचंद्रांच्या मनात आहे. सीतेबद्दल गृहिणी सचिवा सखी मिता प्रिय शिष्या ललिते कला विदो अशीच भावना रामचंद्रांची. पण तरी सुद्धा काही प्रसंग असे असतात, जीवनामधले काही कटू प्रसंग असतात की त्यावेळेस काही गोष्टींचा निर्णय तसा करावा लागतो. कर्तव्य आणि भावना रामचंद्रांच्या जीवनाचं एक वैशिष्ट्य आहे. भावना आणि कर्तव्य या दोघांचं जर एकत्र चिंतन जर करायला गेलं तर रामचंद्रांनी भावनेला, पण कर्तव्य तरी सुद्धा भावनेवर विजय मिळून त्यांनी कायम आपल्या जीवनामध्ये कर्तव्याचं प्राधान्य दिलेले. म्हणून रामचंद्र हे आदर्श पती, त्यांच्यासारखा पती. त्यांना आदर्श न म्हणण्याचं कारण जर हा आक्षेप केव्हा मान्य केला असता, जर त्यांनी सीतेचा त्याग केला असता दुसरी पत्नी स्वीकारली असती, सीतेचा त्याग करून जर दुसरी पत्नी स्वीकारली असती तर कदाचित त्यांना आदर्शपती म्हणता आलं नसतं. पण असं रामचंद्रांनी केलं नाही. सीतेचा त्याग जरी केला
लौकिकदृष्ट्या जरी त्याग केला तर मनातून कधीही त्यांनी सीतेचा त्याग केलेला नाही. म्हणून रामचंद्र हे आदर्श वल्लभ, आदर्श प्रिय, आदर्श कांत, आदर्श पती हे आहेत. त्याचप्रमाणे आदर्श राजा, कारण आजपर्यंत आदर्श राज्याचं नावच आपण रामराज्य घेतो, की त्यांच्या राज्यकारभारामध्ये कधीही कोणीही दुःखी नव्हतं. प्रत्येकाला जे पाहिजे अकृष्टपच्चा इवसस्य संपदा, की शेतकऱ्यांची सुद्धा एवढी व्यवस्था केलेली होती की आजच्या भाषेत आणि आजच्या परिप्रेक्षात जर बोलायचं झालं तर रामचंद्रांच्या राज्यात शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत नसे. कारण रामचंद्रांनी आपलं राज्य एवढं व्यवस्थित केलं होतं की ते अदेव मातृका राज्य होतं. म्हणजे अदेव मातृका एवढं अर्थ ते राज्य पावसावर अवलंबूनच नव्हतं. ठिकठिकाणी त्यांनी तळे वगैरे करून ठेवली होती. पाण्याचा एवढा साठा करून ठेवलेला होता की त्या साठावर त्या शेतकऱ्यांचं राज्य, म्हणजे पाऊस जरी पडला किंवा नाही पडला तरी शेती व्यवस्थित झाली पाहिजे. राम सत्पुरुषो लोके सत्य सत्यपरायण, साक्षात रामाच निवृत्तो धर्मश्चापी श्रियासह. भगवान रामचंद्र जेव्हा त्या ठिकाणी राज्य करत होते त्यावेळेस धर्म श्रिया म्हणजे लक्ष्मीचा धर्म साक्षात त्या ठिकाणी नांदत होता. म्हणाले पौराण सुजनम नित्यम कुशलम परिपृच्छती. भगवंत स्वतः सौमित्री बरोबर म्हणजे लक्ष्मणाबरोबर वनवासा आपला राज्यामध्ये फिरून पौर लोकांना स्वतः जाऊन तत्व योग्य आहे की नाही विचारायचा. कुशलम परिपृच्छती, तुमचं सगळं चांगलं आहे की नाही विचारायचं. व्यसनेषु मनुष्याणां वृषम भवति दुःखिता. लोकांवर जर संकट आलं तर राजाला रामाला दुःख व्हायचं. उत्सवेषु च सर्वेषु पितेव परितुष्यती. सगळ्या उत्सवांच्या मध्ये घरातल्या वडीलधाऱ्या माणसाने जसं लहान माणसांचं परिपोषण करावं तसं प्रभू रामचंद्र सगळ्या प्रजाजनांचं परिपोषण करत असत. सत्यवादी महेश्वासः वृत्तसेवी जितेंद्रिया. सत्यवादी होता, वृत्तसेवी होता, स्मितपरवादी भाषेच धर्मम सर्वात्मनाशिता. कधीही रामचंद्र कोणालाही वाकडं तोंड करून बोलले नाही. केव्हाही बोलायचं असेल तर स्मित भाषण त्यांचं होतं. म्हणून स्मित परवादी भाषेचं योग्य अल्प भाषण आणि स्मितपूर्वक ते बोलत असत. नास्य क्रोध प्रसादश्च निरर्थोस्ते कदाचन. भगवंताचा रागही कधी निरर्थक असायचा नाही आणि याचा प्रसादही कधी निरर्थक नसायचा. हंतेश नियमात वध्यान अवध्येषु न कुप्यती. जे वध्य आहेत, ज्यांनी नियमांचं उल्लंघन केले, जे खरोखरच लोकांना त्रासदायक आहेत, अशा लोकांना तो मारायचा आणि अवध्यावर मात्र कधी न कुप्यती, कधी त्यांच्यावर राग करायचा नाही. प्रजापालन संयुक्त न नागोपहतेंद्रिय शक्तस्त्रैलोकवत्पेश भोक्तुम किन्नु महिमिमा. प्रजापालन संयुक्त होऊन प्रजापालनामध्ये तो इतका संयुक्त होता पण तरी सुद्धा न रागोपहतेंद्रिय, तरी त्याचे इंद्रिय कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्त नव्हते, राज्यामध्ये आसक्त नव्हते. राजा प्रजापालन जरी करत असला तरी भोग भोगण्यामध्ये तो या पृथ्वीचं राज्य पालन करत असताना त्याची इंद्रिय त्या ठिकाणी आसक्त नव्हते. वाल्मिकी असं म्हणतात की हा तर प्रजापालन शक्तस्त्रैलोकमप्येष किन्नु भोक्तुम महिमिमा. वस्तुतः रामचंद्र हे त्रैलोक्याचं राज्य पालन करण्यास समर्थ आहे. ही साध्या पृथ्वीचं राज्य पालन करणं काय अवघड आहे त्यांना. अशा प्रकारचं सर्टिफिकेट, एक प्रकारचं प्रमाणपत्र या ठिकाणी वाल्मिकींनी त्या दिलेलं आहे. त्याच्या राज्यामध्ये कधीच दुर्दर्श कोणाचं होत नव्हतं. रामस्य दुर्दर्शन नो भविष्यती, असं कधीच होत नव्हतं. आणि त्यामुळं प्रजेवर रामचंद्रांचं जेवढं प्रेम होतं तेवढंच प्रेम प्रजेचंही रामचंद्रांच्यावर होतं. म्हणून रामचंद्र असं सरळ किन्नु देशाद्रोहे कार्य किंदारे किम धनेन वा पुत्रेण वापी सखेन वापी येन पश्यन्ति राघवम. ज्यावेळेस रामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेस ते सगळे प्रजाजनांनी असं सांगितलं की आपलं घर दार सगळं या अयोध्येत हे सगळं खरंय, पण जर आपण रामचंद्रांना पाहत नसून, आपल्याला जर रामचंद्र दिसत नसतील, रामचंद्राचं जर दर्शन होत नसेल तर या घरदाराचा उपयोग काय, आपल्या या सगळ्या लोकांचा काय उपयोग आहे, हे सगळं सोडून देऊन आपण रामचंद्रांच्या बरोबर वनवासात जाऊ. अशा प्रकारचं रामचंद्रांच्यावरही प्रजेचं परिपूर्णपणे प्रेम होतं. आणि म्हणून सगळेच्या सगळे लोक हृष्टम समुदितम सर्वम बभूव परमाद्भुतम न तत्र कश्चित दीनो वा व्रीडितो वापि दुःखिता. रामचंद्रांच्या प्रजेच्या काळामध्ये कोणीही दुःखित नव्हतं, कोणी शोषित नव्हतं. सर्वात महत्वाचा आजचा आवडता शब्द, शोषित कोणी नव्हतं, कोणी दुःखित नव्हतं. व्रीडितो वापि दुःखिता. लज्जित होण्याचे प्रसंग कोणावर येत नसे, कारण लज्जित होण्यासारखं कुठलेही कृत्य कोणी करत नव्हतं. हृष्टम समुदितम सर्वम, सगळे अत्यंत आनंदित झालं. बभूव परमाद्भुतम, ते सगळे ततच सर्व प्रत्यय हृष्टपुष्ट जनामता. सगळे जन हृष्टपुष्ट असे होते. अगदी
गच्छंत मनुगच्छन्ति राघवं गुणरंजिताः. राघव जिकडे जाईल त्याच्या पाठीमागे प्रभू रामचंद्र जे सांगतील त्याच्या पाठीमागे हे सगळे लोक जात असत. अशा प्रकारचं रामचंद्रांचं आदर्श राजा हे वर्णन आहे. म्हणून 11,000 वर्ष प्रभू रामचंद्रांनी राज्य केलं, तर या राज्यामध्ये आजपर्यंत रामराज्य या शब्दाला दुसरा पर्यायी शब्द उत्पन्न झाला नाही. रामचंद्रांच्या आधी अनेक राजांनी राज्य केलं नाही असं नाही. दिलीपाचे वर्णन करताना कालिदासांनी काही वर्णन केलेले नव्यते प्रजास्तस्य नियंत्रणेमी वृत्तयः आमनोवर्त्मन रेखा मात्रम भिक्षुन्नाथ आवनोवर्त्मन परम नव्यते प्रजास्तस्य नियंत्रणेमी वृत्तयः. दिलीपाच्या प्रजेचं वर्णन करत असताना असं सांगितलं की म्हणून जे सांगितलेलं आहे त्याची एक रेखा सुद्धा कधी त्या लोकांनी ओलांडली नाही. इतके ते काटेकोरपणे ते प्रजा चालत असत. असं जरी असलं तरी दिलीपाचं राज्य हे सांगितलं जात नाही. दिलीपाचं राज्य सांगितलं जात नाही. रामराज्य सुखाचं राज्य जे आहे, सुखाच्या राज्याची जी कल्पना आहे त्यासाठी एकमेव शब्द येतो तो म्हणजे रामराज्य. याचं कारणच हे की रामचंद्रांच्या राज्यामध्ये न पर्यदेवन विद्वा न च व्यालकृतम भयम. विधवा कधी नव्हत्याच, विधवा नव्हत्याच. न पर्यदेवन विधवा, विधवांना शोक करण्याची वेळच कधी आली नाही. म्हणजे कधी विधवा म्हणजे पती आधी गेला आणि पत्नी नंतर आली अशी स्थितीत नव्हती म्हणाली. न च व्यालकृतम भयम न व्याधिजम भयम चासे रामे राज्यम प्रशासती. प्रभू रामचंद्र राज्य करत असताना कधीही कुठलीही रोगराई आली नाही, कुठलेही व्याल म्हणजे अग्नीचं वगैरे भय आलं नाही. निर्दस्यु भवन लोको, चोरांची भीती नव्हती. निर्दस्यु भवन लोको नानर्थम कष्टित स्पृशत, अनर्थ असं कुठलीही गोष्ट कोणीही केली नाही. नचस्व वृद्धा बालानं प्रेतकार्याणी कुर्वते. रामचंद्रांच्या काळामध्ये कधीही अशी आपत्ती आली नाही की वृद्ध लोकांना आपल्या बालकांचं प्रेतकर्म करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अकाली कुणी मरत नव्हतं. वृद्ध सर्व मुदितमेव आसीत सर्व धर्मपूर्व भवत. रामचंद्रांचं राज्य चालत असताना सगळे अत्यंत आनंदित होते आणि आनंदित असण्याचं कारण काय, सर्व धर्मपरो भवत. सगळे धर्मपर होते, धर्मानुसार वागत असत. राममेवानुपश्यन्तो नाभ्यंसन परस्परम. सगळेजण रामाकडेच पाहत असत. परस्पर कधी कोणी एकमेकाची हिंसा केली नाही. म्हणजे परस्पर सगळ्यांचं एकमेकाचं सहकार्यच असायचं, परस्पर एकमेकाचा संघर्ष नव्हता. सर्वात महत्वाचं की राज्यामध्ये साधारणपणे राज्यामध्ये आज जी परिस्थिती आहे, आज एकमेकाचा संघर्ष चालू आहे. एका समाजाचा दुसऱ्या समाजाशी, दुसऱ्या समाज तिसऱ्या समाजाशी, सवर्ण दलित वगैरे हे जे आज संघर्षाचे विषय असले कुठलेही विषय प्रभू रामचंद्राच्या काळात नव्हते. स्वकर्म सुप्रवर्तन्ते तुष्टास्वैरैव कर्मभिः. स्वतःच्या कर्मामध्ये संतुष्टपणे स्वतःच्याच इच्छेने ते प्रवृत्त होत असत. त्यांना कोणी सांगावं लागायचं नाही. आसन प्रजा धर्मपरा रामे शासती नानृताः. सगळ्याच्या सगळ्या प्रजा ज्या होत्या ह्या सगळ्या धर्मपर होत्या. अनृतपर म्हणजे असत्यवादी नव्हत्या, खोटं वागणाऱ्या नव्हत्या, अधार्मिक नव्हत्या. इतकं प्रभू रामचंद्रांचं हे राज्य होतं. हा जो रामचंद्रांचा जो हे आहे राज्याचं जे वर्णन आहे प्रभू रामचंद्राचं, हे वर्णन युद्धकांडाच्या 128व्या सर्गात आलेले आहे. तर अशा प्रकारचं रामचंद्रांचं राज्य हे 11,000 वर्ष चाललेलं आहे. म्हणून एक आदर्श राजा हे रामचंद्रांचं आहे. यावर आता एक शंभुक वधाचा एक आक्षेप रामचंद्रांच्या बाबतीत येतो, पण त्या आक्षेपाच्या परिहारार्थ 2 आक्षेप जे रामचंद्रांच्या बाबतीत आहेत, एक वाल्मिकी वधाचा आणि एक शंभुक वधाचा. त्या आक्षेपकांच्या बाबतीमध्ये आपण वेगळा व्हिडिओ करणार म्हणून त्या संबंधी मी आता इथं बोलत नाही. पण याच्यानंतर रामचंद्र हे अत्यंत पराक्रमी होते, त्यात काही संशयच नाही. पण त्यांच्या इतका पराक्रम त्याच्या पूर्वी कधी झाला नाही आणि त्याच्यानंतरही कधी झाला नाही हे लक्षात ठेवा. आणि त्यांना आपल्या पराक्रमाचा पूर्ण आत्मप्रत्यय होता. मी कालही एक उल्लेख केला की रावणानं ज्यावेळेस विभीषण रामचंद्रांच्याकडे आश्रय मागायला आला, शरण आला, त्यावेळेस सगळ्यांनी नको म्हणून सांगितलं होतं, पण रामचंद्रांनी त्याला घेतलं. त्यावेळेस बोलताना रामचंद्र असं म्हणले की साक्षात रावण जरी माझ्याकडे आश्रय मागायला आला तरी सुद्धा मी त्याला अभय देईन आणि तो माझा काही एक वेड वाकडं करू शकणार नाही, माझ्या केसाला तो धक्का लावू शकणार नाही. अभयम सर्वभूतेभ्यः ददाम्येतत् व्रतं मम सत्वदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते. अभयम सर्वभूतेभ्यः
ददाम्येत धृतं मम, की एकदा जर कोणी माझ्याजवळ आला, मी तुझा एवढं वाटतं म्हटलं, मी तुझ्या आश्रयाला असं एवढं म्हटलं की अभयम सर्वभूतेभ्यः, सर्व भूतांपासून त्यांना अभय देण्याचं काम हे माझं व्रत आहे म्हणाले, हे मी व्रत आहे माझं. आणि म्हणून रामचंद्रांच्या पराक्रमाचं वर्णनाचा जर विचार केला तर ज्यावेळेस हा आत्मप्रत्ययाचं जर वर्णन मी आता सांगितलं, पण शत्रूला सुद्धा किती भीती होती रामचंद्रांची, त्याचं एक गोष्ट सांगतोय की ज्यावेळेस रावण मारीच्याकडे गेला आणि आपली योजना त्याला सांगायला लागली, त्यावेळेस मारीच्याने सुद्धा त्याची कानउघडणी केली. तुला कोणी सांगितलं की राक्षसांचं संपूर्ण कुलसंहार करायला त्या रामाला जर तू हात लावलास तर राक्षसांचा कुलसंहार होईल, हे लक्षात ठेव. त्यापेक्षा राक्षसांचं राज्याचं स्थापन कर आणि कुलाचे संरक्षण कर, अशा प्रकारे त्या ठिकाणी ते बोलले, म्हणजे त्याला त्याची कानउघडणी केली. तो मला ज्यावेळेस तो लहान होता, विश्वामित्राच्या यज्ञ संरक्षणाच्या वेळेस त्याने एका बाणाने मला शतयोजन विस्तीर्ण लांब पाठवलं होतं, त्या समुद्रापर्यंत लांब पाठवलं होतं. एवढा तो पराक्रमी होता. आता तर तो मोठा झालाय, त्या रामाच्या नादी लागू नकोस, अशा प्रकारची कानउघडणी रावणाची मारीच्याने सर्वात पहिल्यांदा केली. एवढंच कशाला, ज्या शूर्पणखेचं कान आणि नाक कापल्या गेलं, त्या शूर्पणखेनं सुद्धा रावणाला स्पष्टपणे सांगितलं की तू रामचंद्र असताना सीतेला पळवू शकत नाहीस, तुझ्यात तेवढा ताकद नाही. या त्रिदिवीषु दिवी, या त्रिदिव लोकांमध्ये म्हणजे या त्रैलोक्यामध्ये असा कोणी नाही जो रामचंद्रांच्या समोर धनुष्य धारण करून उभा राहील. त्यामुळे तू मायावी पद्धतीनं सीतेचं हरण कर, त्या शूर्पणखेनं सांगितलं. कारण शूर्पणखेनं रामचंद्रांच्या बाबतीमध्ये त्यांचा पराक्रम स्वतः पाहिला. खरदूषण आणि त्रिशिरा यांच्या 14,000 सैन्याचा फडशा रामचंद्रांनी एकट्याने पाडला होता. चतुर्दश समासतंत्र एवढं होतं त्यांचं, एकट्याने त्यांनी पाडलेलं आहे. भगवंत असं म्हणतात, आणि भगवंताचं ह्या शत्रूंना, म्हणजे जे शत्रू आहेत त्यांनाही त्यांच्या या पराक्रमावर खात्री होती. आणि सर्वात महत्वाची खात्री होती विश्वामित्रांना. म्हणून तर ज्यावेळेस रामचंद्र अत्यंत लहान होते, काकपक्ष धरणे याचेत असते तेजसा मी नवयस्स मीक्षते असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस त्यांचं फक्त चौल कर्म झालं होतं, उपनयन कर्म पण राहिलं होतं, त्यावेळेस रामचंद्रांना यज्ञ संरक्षणासाठी म्हणून मागायला विश्वामित्र आले होते. कालिदासाने असं सांगितलं, कालिदासाने म्हणतो की इतके लहानपणी त्यांना कसं काय बोलवलं एवढ्या लहान मुलाला राक्षसांशी युद्ध करण्यासाठी, तर तेजसा ही वयः समीक्षते. जे तेजस्वी लोक असतात त्यांचं वय लहान आहे का मोठं ते पाहिलं जात नसतं, तेजस्वी पराक्रम पाहिला जात असतो. रामचंद्रांचा हा पराक्रम पाहून विश्वामित्र आले होते. आणि मग विश्वामित्रांनी खुश होऊन आपल्या जवळच्या अस्त्रविद्या रामचंद्रांना दिल्या. म्हणजे वसिष्ठांची विद्या आणि विश्वामित्रांची विद्या, या दोन विद्यांचा उत्कर्ष त्यांच्या ठिकाणी होता. आणि त्यामुळं त्यांना स्वतःला सुद्धा या पराक्रमाची परिपूर्ण खात्री होती. त्या खात्रीच्या जोरावर ते म्हणत असत, ददाम्येत धृतं मम. एकदा बोलताना ते लक्ष्मणाला सुद्धा एकदा म्हणाले की एको हि अहम अयोध्यांच पृथ्वी चापी लक्ष्मण तैरे विषुभी क्रुद्धो ननु वीर्यम कारण. मी एकटा जर क्रोधित झालो ना तर ही अयोध्या काय, हे संपूर्ण पृथ्वी संपून टाकेल माझ्या एकट्याच्या बाणानं. मला कोणाची सहाय्य करत नाहीये. अधर्म भयभीतश्च परलोकचे चानक तेन लक्ष्मण नाद्यम आत्मानम अभिषेकचे. ज्यावेळेस अभिषेकाच्या वेळेसची आहे की हे सगळं मी पण करू शकतो, पण मी स्वतःला अभिषेक करून घेत नाही, याचं कारण अधर्म होईल, वडिलांचं वचन सोडून देईल. पण त्यांना स्वतःला आत्मप्रत्यय होता. आणि या आत्मप्रत्ययाबरोबरच एकदा रावणानं सुद्धा रामचंद्रांच्या हातून मार खाल्ला. त्यावेळेस रामचंद्रांनी त्याचं सगळं टोप वगैरे उडवला, त्याचे हात वगैरे उडवले आणि त्याचे बाण वगैरे तोडले, त्याचा रथ तोडला, त्याचा सारथी मारला आणि त्याला सांगितलं की रावणा आज तू जा, आजच्या रात्री तुझ्या बायका लेकरांना भेट, उद्या सकाळी ये, पुन्हा वापस जाणार नाहीस तू. आणि ती भीती एवढी रावणाने घेतली होती की जवळपास त्याच्यानंतर 3-4 दिवसानंतर तो आला. आणि नंतर तो जो आला तो त्यानं सरळ युद्ध नाही केलं रावणानं, ते त्यानं मायावी युद्ध केलं. तर रामचंद्रांचा हा पराक्रम एवढा मोठा होता की त्या पराक्रमाच्या पुढं सामान्यपणे कोणत्या देवता सुद्धा उभं राहू शकत नसत, इंद्र सुद्धा उभा राहू शकत नसे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून रामचंद्र हे अत्यंत पराक्रमी होते. तसेच रामचंद्र आदर्श शत्रू सुद्धा होते, कारण त्यांनी शत्रू रावणासारखा शत्रू समोर असताना, मायावी शत्रू असताना कधीही मायावीपणाचा विचार केला नाही. स्वतः युद्धामध्ये कधी मायावी स्वीकार केला नाही, मायेचा स्वीकार केला नाही. समोरचा जरी मायावीपणे मागत असला, वस्तुतः व्रजंती ते मूढ द्विजः पराभवम भवंती माया विषयेन मायिनः
असा एक नीतिशास्त्राचा नियम आहे की जे मूर्ख मायावी कपटी लोकांच्या बरोबर जर कप्तानं वागणार नाही तर ते स्वतः पराभूत होतात. पण रामचंद्र कधी कप्तानं वागले नाहीत. पण रामचंद्राचा आत्मप्रत्यय असा होता की त्यांना कप्तानं न वागता सुद्धा तो समोरचा त्यांचा काही करू शकत नव्हता. त्यांचा पराक्रमाचा तो धाक होता. पण सामान्यपणे हाच नियम आहे की कपटी लोकांशी जर कपटीत तुम्ही वागणार नाही तर तुम्ही पराभवाला प्राप्त होता. पण रामचंद्रांनी कधी नाही. एवढंच कशाला, रावण मेल्यानंतर रावणाचा अंत्यसंस्कार करण्याची आज्ञा ज्यावेळेस बिभीषणाला दिली तर बिभीषण म्हणाला हा अत्यंत अनाचारी होता माझा भाऊ, त्याचा मी अंत्यसंस्कार कसा करू. तेव्हा रावणाने सांगितलं की असं नाही, अजिबात असं करायचं नाही, त्याचा तू जर अंत्यसंस्कार करणार नसेल तर मी स्वतः करेन. अशा प्रकारचे वचन तुम्हाला रामायणामध्ये रामचंद्रांच्या तोंडी भेटतील पाहायला. त्याचं रामचंद्रांनी स्वतः सांगितलं. कारण मरणांत आणि वैराणी, मरणांत वैर शत्रुत्व कुठपर्यंत मरणापर्यंत, नंतर त्याचंही योग्य प्रकारे अंत्यकर्म झालं पाहिजे. त्याला आश्वासन देऊन त्याला पाठवलेलं आहे रामचंद्रांनी. आणि दुसरं असं आहे की ज्या ज्या ठिकाणी रामचंद्रांनी जे जे राज्य जिंकलं ते राज्य रामचंद्रांनी स्वतः घेतलं नाही, पुन्हा ते त्याला देऊन टाकले. हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनी वालीचं राज्य जिंकलं, वालीला मारलं म्हणजे ते राज्य अर्थातच ते प्रभू रामचंद्रांचं होतं, पण ते त्यांनी सुग्रीवाला दिलं. पण कोणी असंही म्हणेल की सुग्रीव मित्र होता म्हणून त्याला दिलं. पण एक लक्षात ठेवा, सुग्रीव मित्र होता म्हणून त्याला जरी दिलं असलं तरी पुढलं युवराज्याचा अभिषेक जो आहे तो रामचंद्रांनी वालीच्याच पोराला केला, सुग्रीवाच्या पोराला नाही केला. अंगदालाच युवराज्य अभिषेक केलेला आहे. म्हणजे ते याचा अर्थ वालीच्या राज्याची गादी पुढे वालीच्याच वंशात ठेवली, सुग्रीवाच्या वंशात ठेवलेली नाही. त्याचप्रमाणे बिभीषणाला सुद्धा ते सगळं राज्य त्यांनी दिलं. रावणाचं जे राज्य जिंकलं ते बिभीषणाने देऊन टाकलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शत्रूंचं जे राज्य जिंकलं ते काही क्रौर्य कर्मामुळे नाही जिंकलं. रामचंद्रांनी जे जिंकलेलं आहे ते सगळं त्याचाच त्याला वापस केलं. म्हणून एक प्रकारचा आदर्श शत्रुत्व सुद्धा कोणत्या बाबतीत असलं पाहिजे त्याचा विचार हा रामचंद्रांच्या बाबतीत आहे. म्हणून आपण आज रामचंद्रांचा हा गुण फार महत्वाचा आहे. रामचंद्र हे राक्षसांशी जे युद्ध रामचंद्रांनी केलं ते का केलं हा एक महत्वाचा प्रश्न आता आपल्या समोर येतो की रामचंद्रांनी राक्षसांशी जे युद्ध केलं ते काय केवळ सीतेला पळवून नेलं म्हणून केलं का, असा एक प्रश्न समोर येतो. साधारणपणे लोकांच्या मध्ये अशी समजूत आहे. आणि देव जे आहेत शंकरजी देव त्यांनी सुद्धा, नानासाहेब देवांनी सुद्धा समर्थ हृदयामध्ये म्हणत असताना असंच केलेलं आहे की राक्षसांचं जे सीतेसाठीच कदाचित रामाने रावणाशी युद्ध केलं आहे. पण एवढा क्षुद्र विचार रामचंद्रांच्या मनामध्ये नाहीये. तर रामचंद्रांनी जे राक्षसांशी युद्ध केलं ते सीतेसाठी नाही केलं, ते धर्म आणि अधर्माचं युद्ध होतं. अधर्माचा नाश व्हावा. समजा रावणाने सीतेला पळवून जरी नेलं नसतं तरी सुद्धा रामचंद्रांनी अधर्माच्या नाशासाठी यांच्याशी युद्ध केलंच असतं. कारण एकछत्री साम्राज्य असताना जनस्थानामध्ये रावणाचे लोक इथं येऊन त्यांनी ऋषींचा विध्वंस केलेला होता. ऋषींचे सगळे काय मांस ते खात असत, ऋषींना मारत असत आणि त्यांचे मांस खात असत. ते सगळे रावण काय, रावणाचे जे काही अनुयायी होते हे सगळे नरमांस भक्षक होते आणि ऋषींचे हाडं वगैरे तसेच पडलेले असत. ते सगळे हाडं पाहून रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली की मी या सगळ्यांचा नाश करेन. वनवासात पाऊल टाकल्यानंतर सर्वात पहिल्यांदा रामचंद्रांनी केलेली ही प्रतिज्ञा आहे की मी या सगळ्या राक्षसांचा नाश करेन. जनस्थान जे आहे म्हणजे ते पंचवटी वगैरे हे पूर्ण दंडकारण्य, काय या दंडकारण्यामध्ये वस्तुतः राज्य आपल्या सगळ्या लोकांचं होतं. रावणाने बलपूर्वक या ठिकाणी आपलं राज्य बसवलं होतं. त्यामुळे जनस्थानातील एक आपली स्वतःची छावणी खरं दूषण त्रिशिरासाठी ठेवलेली होती. काही तथाकथित आधुनिक जे कोणी आहेत ते एक रामायणाची चिकित्सा नावाच्या एका पुस्तकामध्ये मी असा एक आक्षेप वाचला होता की रामचंद्रांनी नुसतं वैर काढलं, रावणाने सीताजी पळवली ते नुसतं वैर काढलं म्हणून केलेलं आहे. कारण जनस्थानामध्ये रामाचं गरजच काय होती यायची, ते रावणाचं राज्य होतं वगैरे वगैरे सांगितलंय. पण वस्तुस्थिती अशी की ते रावणाचं राज्य नव्हतं. रावणानं ते असलेलं राज्य ऋषीमुनींच्या तपस्थान रावणाचं हे राज्य नव्हतं. त्यामुळे रामांनी येऊन ते स्वतःहून काही केलेलं नाहीये वस्तुतः. उलट रावणानेच हे भांडण उकरून काढलेलं आहे असं म्हणता येईल. आपलं राज्य इथं रावण आपले सगळं शासन त्या ठिकाणी आणून बसवलं त्यांनी. हे रावणाचं जे वाक्य आहे, रावणाची जी ही वागणं आहे, त्यामुळे रामचंद्रांना अशी प्रतिज्ञा करावी लागली. तर सांगण्याचं तात्पर्य रामांचा मुळातच जन्मच हा अधर्म नाशासाठी झाला होता.
मी कालही सांगितलं की मर्त्यावतारस्त्विह मर्त्य शिक्षण, रामाचा अवतार जो झाला तोच मुळामध्ये मर्त्य शिक्षणासाठी झाला होता. मानवी जीवनामध्ये अधर्माचा नाश करून धर्मानं कसं वागायचं, सौहार्दानं कसं वागायचं, शांतीपूर्ण कसं राहायचं, संघर्ष न करता कसं राहायचं, समाधानानं कसं राहायचं, सगळ्यांशी एकमेकांना मैत्रीभावपूर्ण कसं वागायचं, सौजन्यानं कसं वागायचं, या सगळ्याचा आदर्श दाखवण्यासाठीच रामचंद्रांचा जन्म झालेला होता. आणि त्यामुळे रामचंद्रांनी रावणाशी जे युद्ध पुकारलं ते पुकारण्याचं कारण ते म्हणजे मुख्य अधर्म आहे. रावणाने केलेला जो अधर्म आहे आणि त्या अधर्माच्या नाशासाठी रामचंद्रांनी वालीलाही मारलेला आहे. तर वाली वधाचा जो विचार आहे आणि शंभुकालाही जे मारलं तेही अधर्माचाच नाश आहे, हे लक्षात ठेवा. शंभुक वधाचाही जो कारण आहे तेच अधर्म, म्हणजे रामचंद्रांनी ज्याला ज्याला शिक्षा केली त्यामध्ये कुठंही कोणताही अन्य हेतू नाही, तो अधर्माचाच हेतू आहे. अधर्माचा नाश एवढा एकमेव हेतू आहे. तो कसा आहे ते आपण पुढील व्याख्यानात पाहू. आजचे झालेलं जे व्याख्यान आहे ते रामचंद्रांच्या चरणी समर्पित करून पूर्ण विराम. जय जय रघुवीर समर्थ.